या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि या ठिकाणी आपण नेहमीच म्हणतो की महाराष्ट्र यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे हे राज्य आहे आणि अशा या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय समाजामध्ये दरी निर्माण होता कामा नये। समाजामध्ये सलोखा सद्भावना आणि गुणागोविंदांनी नांदण्याचीच वृत्ती असावी या विचाराचं समर्थन करणारे अध्यक्ष महोदय आम्ही सुद्धा सगळे लोक आहोत। परंतु या सगळ्या विचाराला समर्थन करत असताना अध्यक्ष महोदय ही पण वस्तुस्थिती आहे की जे काही समाजाच्या मागण्या आहेत आणि ज्या रास्त मागण्यांना अध्यक्ष महोदय न्याय देण्याची भूमिका सुद्धा शासनाने केली पाहिजे ही अपेक्षा सुद्धा या निमित्ताने मी जाणीवपूर्वक व्यक्त करू इच्छितो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे या बाबतीत कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही आणि तोच विचार मी सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय अधोरेखित करू इच्छितो। अध्यक्ष महोदय आपण मराठा समाजाच्या पूर्व इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मराठा समाज या मराठा नावामध्येच अध्यक्ष महोदय ज्यावेळी पूर्व काळामध्ये शिवकालीन काळामध्ये लढाया होत होत्या त्यावेळी मरकरबिन हटणेवाला व मराठा अशा स्वरूपाने लढणारा समाज म्हणून अध्यक्ष महोदय मराठा समाजाची त्या ठिकाणी उल्लेख आहे। आणि अध्यक्ष महोदय ज्यावेळी शांततेचा विषय असायचा किंवा ज्यावेळी लढाया नसायच्या त्यावेळी आपापलं नांगर घेऊन शेतीमध्ये काम करणारा समाज म्हणजे मराठा समाज कुणबी समाज अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे हे कुणबी काम करणारा समाज म्हणून आपण त्यांना मराठा समाज हाच कुणबी काम करणारा आणि म्हणून कुणबी समाज हा मराठा समाज अशा पद्धतीचे अध्यक्ष महोदय पूर्वीपासून चालत आलेली अध्यक्ष महोदय ती विचारधारा। अध्यक्ष महोदय याच विचारधारेला धरून छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सवलती दिलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की आम्ही अध्यक्ष महोदय मराठवाडा विभागातून येतो आणि त्यामुळे मराठवाडा हा निजाम राजवटीत असलेला भाग आहे आणि म्हणून निजाम राजवटीमध्ये अध्यक्ष महोदय निजामच्या सरकारमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण असायचंच आणि होतच आणि ते आरक्षण अध्यक्ष महोदय कुणबी आणि मराठा एक समजूनच अध्यक्ष महोदय ते त्या ठिकाणी त्यांच्या मोडी भाषामध्ये सुद्धा सगळे आतापर्यंतचे दाखलेत की अध्यक्ष महोदय मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यामुळे कुणबीला आरक्षण होतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच्या आरक्षणाचे लाभ अध्यक्ष महोदय मराठवाड्याच्या जनतेला निजाम काळामध्ये निश्चित प्रकारे मिळत असायचे। अध्यक्ष महोदय देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 ला ज्यावेळी घटना स्थापन झाली आणि एससी आणि एसटी पुरतं आरक्षण त्या ठिकाणी आपण दिलं आणि त्यामुळे निजाम राजवटीचं हे आरक्षण मराठा समाजाचं त्यानंतर बंद झालं। अध्यक्ष महोदय 1967 साल मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की इतर मागास वर्ग यांनाही आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातूनचा राज्य घटनेमध्ये निर्णय झाला आणि राज्य घटनेमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय जे काही इतर मागास वर्ग आहे त्याच्यामध्ये 80व्या क्रमांकामध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या पद्धतीचा उल्लेख आहे की ज्यामध्ये इतर मागासवर्गीय हा कुणबी समाज येतो आणि त्यामुळे आरक्षणाला त्या ठिकाणी त्यांना लागू आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याला 1967 लाच या ठिकाणचं आरक्षण मिळालं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय 67 च्या नंतर विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख आपल्या ठिकाणी त्यावेळीचे 60च्या दरम्यानचे जे नेते होते त्यांनी त्यावेळी मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घराघरामध्ये प्रचार करून हे कुणबी लावून घ्या अशा संबंधाने सांगून अध्यक्ष महोदय 1967 ला ज्या कुणबी समाज ओबीसी मध्ये घेतला होता त्या संदर्भाने विदर्भामध्ये आपण बघितलं सर्व सरसकट अध्यक्ष महोदय बऱ्यापैकी त्या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत। घटना समितीचे सदस्य होते पंजाबराव देशमुखांनी। तर अध्यक्ष महोदय त्यावेळी मात्र मराठवाड्याच्या आणि इतर काही महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील लोकांनी हे त्या ठिकाणी लावून घेतलेलं नव्हतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ते राहून गेलं। ते त्यावेळी काय ते
ज्या त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये काहीतरी चुकीच्या समजाच्या माध्यमातून असो काही असो, पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हे आरक्षण विदर्भ आणि काही जिल्ह्यापुरतं लागलं गेलं आणि मराठवाडा त्यापासून वंचित राहिला. आणि म्हणून हे वंचित राहिलेला मराठवाडा पुन्हा त्या कुणबीच्या आधारावर खऱ्या अर्थाने त्याला आरक्षण मिळावं हीच एक रास्त मागणी अध्यक्ष महोदय मराठवाड्याच्या जनतेची सुद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय आता जे काही मराठवाडा ही संतांची भूमी म्हटलं जातं अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे या संतांच्या भूमीतूनच अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंगात म्हटलंय की बरे झाले देवा कुणबी केले, नाहीतर दंभेची असतो मेलो. याचा अर्थ अध्यक्ष महोदय कुणबी समाज एक शेतीमध्ये काम करणारा समाज या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी आपली या ठिकाणी ते स्वतःही कुणबी होते आणि समस्त मराठा समाज कुणबीच आहे या पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष महोदय आहे. आज अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी शिंदे कमिटी नेमली आणि यामध्ये जी काही कुणबी समाजाच्या नोंदीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय जी शोध मोहीम किंवा सर्वेक्षण चालू आहे, तर अध्यक्ष महोदय त्यामध्ये आपण बघितलं की जवळजवळ 25-30 लाख लोकांपर्यंतचे कुटुंबाची नोंदी कुणबीमध्ये सापडले. आणि त्यामुळे कुटुंबाच्या नोंदी असल्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचं निश्चित प्रकारे मल्टिप्लिकेशन होऊ शकणार. आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय हा समाज मराठा कुणबीचे आणि कुणबी मराठाचे या दृष्टिकोनातून आरक्षण असायला हवं हेच मी या निमित्ताने मुद्दामून सांगू इच्छितो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने अजूनही सांगेल की देशभरामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर काही मराठा समाजातल्या फॅमिलीज, आपण माधवराव शिंदे यांचा उल्लेख करूया. आज मध्य प्रदेशचे ते एक नेते आहेत अध्यक्ष महोदय. माधवराव शिंदिया हे आज आपण समजतो मराठा समाजाचे ते कुणबीच आहेत मध्य प्रदेशमध्ये. आपण अध्यक्ष महोदय सयाजीराव गायकवाड जे आज बडोद्याचे खऱ्या अर्थाने अधिपती होते, त्यांचं घराणं गुजरातमध्ये आजही कुणबीच त्या ठिकाणी आहे. ते ओबीसी त्या ठिकाणी कुणबी म्हणून त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी मुद्दामून या ठिकाणी हे दाखले या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीचा जो काही संदर्भ आहे त्या दृष्टिकोनातून मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी मुद्दामून ही माहिती सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय याच्या आपण अलीकडच्या काळातला इतिहास जर बघितला तर अध्यक्ष महोदय 1981 ला मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष महोदय अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोठा मोर्चा काढला. आणि त्यावेळीच्या सरकारच्या बाबतीत बाबासाहेब भोसले आणि वगैरे त्यावेळीच्या सरकारच्या बाबतीत ह्या बाबतीतली पहिली मागणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सरकारच्या दप्तरामध्ये त्या ठिकाणी केली. आज अध्यक्ष महोदय 1981 च्या नंतर 2011 पर्यंत ही सतत चालू आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्याला वेग हा 2011 पासून आला, ज्यावेळी पहिल्यांदी आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्याची समिती पहिल्यांदी गठीत झाली. आज केंद्रातले मंत्री नारायण राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी गठीत झाली आणि या कमिटीच्या समितीचं अध्यक्ष महोदय मी सुद्धा त्यावेळी सदस्य होतो. आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही सुद्धा शिक्षणाचं प्रमाण मराठा समाजाचं एकूण लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे, नोकऱ्यांमध्ये प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये किती आहे, हे सगळं शोधून त्या ठिकाणी काढण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी SEBC सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अशा पद्धतीचा संवर्ग करून त्या ठिकाणी आरक्षण 16% देण्याच्या दृष्टिकोनातूनचा अध्यक्ष महोदय निर्णय झाला, ऑर्डिनन्स झाला. निवडणुका आल्या होत्या आणि त्यामुळे त्या ऑर्डिनन्सचं रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकलं नाही, अधिनियम होऊ शकला नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. नंतर आपल्याला माहितीच आहे की 2017 ला पुन्हा गायकवाड आयोग गठीत झाला आणि त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याच सभागृहामध्ये एकमताने कुणाचाही विरोध, एक लाईनचा ठराव झाला आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी मान्यता दिली. परंतु अध्यक्ष महोदय जसं काल माननीय मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की राज्याला अधिकार नसताना आपण हा कायदा केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने पुन्हा तो कायदा स्थगित केला आणि आता सुप्रीम कोर्टाने किंवा आता केंद्राने सुद्धा राज्याला अधिकार दिलेला आहे.
हा लेटेस्ट आणि आत्ताचा सध्याचा लेटेस्ट जी गोष्ट आहे ती की राज्याला अधिकार निश्चित प्रकारे आरक्षणाच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे आहेत, परंतु त्यामुळे त्यावेळीचा जो काही असेल त्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा तो रद्द करण्यात आला आणि त्यात काही त्रुटी सुद्धा सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष महोदय दाखवले। आता या त्रुटीमध्ये प्रामुख्याने काय सांगितलं की गायकवाड आयोगाने जो काही सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा काही खासगी लोकांच्या सहाय्याने सर्वेक्षण केलं होतं, त्यामुळे त्यांना त्याबाबतचा सुद्धा सुप्रीम कोर्टाला कदाचित संशय वाटला। अध्यक्ष महोदय, जी बाजू कोर्टाकडे वकिलांनी मांडली राज्याच्या वतीनं ती मांडलेली बाजू कदाचित अध्यक्ष महोदय कोर्टाने सगळी बाजू न कदाचित समजून घेता अध्यक्ष महोदय निवडक काही कागदपत्राचाच विचार करून त्या ठिकाणी निकाल दिला असं मी नाही। अध्यक्ष महोदय, रिटायर्ड जस्टिस भोसले ज्यांची कमिटी तत्कालीन त्यावेळीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी ही कमिटी केली होती की आपला सुप्रीम कोर्टामध्ये आपलं रद्द का झालं याचा अभ्यास करण्यासाठी जी समिती नेमली होती, त्यांचा जो अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं सरकारला की तुम्ही काय काय करा, आता पुन्हा आरक्षण द्यायचं असेल तर की पुन्हा आयोग नेमा, पुन्हा ज्या काही त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढलेल्या ज्या संशय व्यक्त केलेले त्या पुन्हा दुरुस्त करा, कदाचित आर्थिक सामाजिक आणि त्या ठिकाणी शैक्षणिक या दृष्टिकोनातून जो मागासलेपणा दाखवण्याचा जो कागदपत्र दिले गेले होते अध्यक्ष महोदय ते कदाचित परिपूर्ण नसावेत, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीतली दुरुस्ती करावी अशा संदर्भातले सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगण्यात आलं। आणि अध्यक्ष महोदय, साधारणपणे जे काही मागच्या सुप्रीम कोर्टाचे जे निकाल की ज्यामध्ये एक निरीक्षण करण्यात आलं की 50% वर जाऊ नये, परंतु अध्यक्ष महोदय घटनेमध्ये जसं कलम 14 हे सांगतं की समानतेचा अधिकार आहे, तसंच कलम 15(4) आणि अध्यक्ष महोदय कलम 16(4) हे सुद्धा आरक्षण विशेष तत्वानी किंवा जर अध्यक्ष महोदय काही खऱ्या अर्थाने जर एक असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली तर राज्य शासनाला तशा पद्धतीचे अधिकार आहेत की आरक्षण देता येऊ शकतं। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मला एवढंच सांगायचं की ज्या काही सुप्रीम कोर्टाचे त्यावेळेचे निरीक्षण होते, आता सध्याच्या सरकारने या संदर्भातला अभ्यास करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून त्या ठिकाणी योग्य तो निकाल किंवा सुप्रीम कोर्टात टिकणारा किंवा कायदा असा केला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय कोर्टाने या कायद्याच्या संदर्भात सकारात्मकताच दाखवली पाहिजे, अशा संदर्भातला सगळा अभ्यास आता वेगवेगळ्या तज्ञांनी दिलाय, रिटायर्ड सुप्रीम कोर्टच्या जस्टिसनी दिलेला आहे, हायकोर्टाच्या चीफ जस्टिसनी दिलेला आहे। या सगळ्यांचा अभ्यास करून अध्यक्ष महोदय सरकारने हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय जरूर आज एक प्रकारे असा समज आहे की मराठा समाजामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, राजकारणात आहेत। अध्यक्ष महोदय, आपण टिप ऑफ आइसबर्ग अशी एक म्हण आहे की हे सगळा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जर बघितलं तर हे राजकारणात असलेली मंडळी निश्चित प्रकारे नगण्य, परंतु खऱ्या अर्थाने गरिबीत काम करणारे लोक अध्यक्ष महोदय खूप आहेत आणि हे सगळेच लोक म्हणतात, असं काही नाहीये की कुठला समाज विशिष्ट म्हणत नाही। आणि त्यामुळे सर्व समाज सर्व संघटना यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून कुणाचं दुमत नाहीच आहे। आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय मला वाटतं कायद्याला टिकेल अशा पद्धतीचं योग्य ते पावलं टाकण्याचं काम सध्याच्या सरकारने करण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, सध्या सर्वदूर जी चर्चेचे विषय आहेत की जरांगे पाटलांच्या माध्यमातूनच त्यांनी पुकारलेलं लढा, त्यांचं आंदोलन आणि अध्यक्ष महोदय त्या संदर्भात त्यांची असलेली मागणी, मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय सांगेल की जरांगे हे अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यातल्या मातोरी या गावातले अध्यक्ष महोदय त्या ठिकाणचे ते रहिवासी आणि त्या ठिकाणी त्यांना फक्त 4 एकर जमीन होती। त्या ठिकाणी त्यांचा कदाचित तारुण्याच्या वयापासून मराठा समाजाला आरक्षण देणं वगैरे या संदर्भातला लढा देण्याच्या संदर्भात त्यांचे जे काही पूर्व इतिहास जर आपण बघितला तर तसाच आहे। आणि त्यामुळे या सगळ्या अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या काही समाज कार्यासाठी त्यांनी त्यांची जमीन सुद्धा विकली आणि ते त्यांच्या सासरवाडीला जे आमच्या मतदारसंघातलं एक गाव आहे अध्यक्ष महोदय अंबड तालुक्यामध्ये शहागड आणि त्याच्या बाजूचं जे गाव आहे त्या ठिकाणी ते येऊन अध्यक्ष महोदय
त्या ठिकाणी ते स्थायिक झालेले. आता अध्यक्ष महोदय या ठिकाणी शिवबा नावाची संघटना स्थापन करून ते अध्यक्ष महोदय कामाला लागले. आज शिवबा संघटनेचं ध्येय त्यांनी हेच ठेवलं की मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं. हे अध्यक्ष महोदय हे अलीकडच्या काळातला विषय नाही, मी हे मागच्या 15-20 वर्षाच्या काळातला पासूनच सांगू इच्छितो की हे त्यांचं कार्य त्या ठिकाणी शिवबाच्या संघटनेच्या माध्यमातून चालू होतं. मग कुठं मराठा समाजावर काही अन्याय झाला, ते कोपर्डीत अन्याय झाला, त्याला त्या ठिकाणी ते धावून गेले, त्या ठिकाणी त्यांच्या काही लोक त्या ठिकाणी अटक झाले, त्यासाठी त्यांनी संघर्ष केला वगैरे वगैरे. अध्यक्ष महोदय हा सगळा इतिहास आहे, मी काही सगळं सांगत नाही, पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय की एखाद्याचं ध्येय असतं तशा पद्धतीनं एखाद्याच्या जीवनाचं ध्येय वेडा म्हणून अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आरक्षण मिळवून देण्याच्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेण्याच्या संदर्भाने त्यांचं कार्य चालू असतं. अध्यक्ष महोदय आपण एक मतदारसंघातला एक काम करणारा, समाजाचं काम करणारा एक सहकारी कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून ते काम करत राहतात, यापेक्षा आपला त्यांचा वेगळा विषय काही नसतो. अध्यक्ष महोदय मी स्वतः अध्यक्ष महोदय 2019 ते 21-22 पर्यंत ज्यावेळी मंत्रिमंडळात होतो, पालकमंत्री होतो जालन्याचा, त्यावेळी सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांनी मोठे मोठे आंदोलन केले. आज मी स्वतः मंत्रिमंडळात असताना आंदोलन 109 दिवस आंदोलन अध्यक्ष महोदय त्यांनी केलं. 109 दिवस रेकॉर्डवर आहे आणि मी रेकॉर्डवर बोलतो, पोलीसच्या डायरीच्या अनुषंगाने बोलतो. आता 109 दिवस आंदोलनामध्ये त्यांचे काही चक्री आंदोलनाचा उपोषणाचे आंदोलन होते आणि अध्यक्ष महोदय त्यातही काही 10-15 दिवस हे आमरण उपोषणाचं अन्नत्याग आंदोलन सुद्धा होतं. आणि त्या काळात सुद्धा आम्ही सातत्याने त्यांना जाऊन भेटायचो, बोलायचो, विनंती करायचो, परंतु त्यांचा तो विषय सतत चालू होता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असायच्या की तुम्ही गांभीर्याने घेत नाहीत, कोणीच आम्हाला गांभीर्याने घेत नाही. मग त्यावेळी मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी जी समिती काम करत होती त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते. मग अशोक चव्हाण साहेबांना आणा, त्यांनी आम्हाला खात्री द्या. मग आम्ही त्यांना विनंती करायचो की चला बाबा आमच्या मतदारसंघात आरक्षण चाललंय. बरं एक नाही, अध्यक्ष महोदय सातत्याने वेगवेगळ्या गावांमधून तरुण मुलं हे आरक्षण मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातूनच्या त्या ठिकाणी गर्दी करण्याचं काम, वेगवेगळ्या पद्धतीनं कधी मोटरसायकल घेऊन रॅली काढण्याचं काम, कधी पायी दिंडी काढण्याचं काम, अशा सारखं रोज चालू असायचं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही स्वतः सुद्धा या बाबतीत एक संवेदनशीलता असतेच की बाबा हे काय कसं सोडवायचं बघा. तर हे आम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी भेट दिली. मग अशोक चव्हाण साहेबांच्याकडून काही समजून घेतलं, त्यांचं समाधान झालं नाही. मग ते म्हणले नाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटवा, त्यांच्याकडून काही शब्द मिळाला तर आम्ही बघू. मग त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांना मी विनंती केली की बाबा हे बघा काय होतंय का बघा. मग त्यांनी भेट दिली. त्यांच्या त्यावेळीच्या काही हे तर आरक्षणाचा मुद्दे होतेच, पण अध्यक्ष महोदय या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे जवळजवळ 43 कुटुंबातले सदस्य असे आहेत अध्यक्ष महोदय की ज्यांनी स्वतःचा जीव दिला, म्हणजे स्वतःचं आत्मबलिदान केलं. कुणी त्या नदीतून उडी मारून जीव दिला, कुणी गळफास घेऊन चिठ्ठी लिहून जीव दिला. अशा पद्धतीच्या अध्यक्ष महोदय 43 जणांनी, म्हणजे त्यावेळी मी त्यावेळीची गोष्ट करतोय 2022-23-22ची. तर अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर आता बरेच लोक त्याच्यानंतरही वारलेत. पण अध्यक्ष महोदय त्यावेळी मग त्यांच्या ह्या मागण्या होत्या की नाही आम्हाला यांना 10 लाख रुपये मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचं धोरण ते द्या. मी त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांना म्हणालो की साहेब यांचं हे आहे हे जरा बघावं. मग त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगून लवकर कसं होईल बघा, ते देण्याचा प्रयत्न आम्ही केला. 43 लोकांना नोकऱ्या द्या हा पण GR किंवा शासनाचा निर्णय त्यावेळीचा होता, त्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्याचं काम केलं. त्याच्यात MSRTC म्हणजे ST महामंडळात नोकऱ्या मिळवून देण्याचं काम आम्ही पाठपुरावा करून केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही करण्यासारख्या असतात अध्यक्ष महोदय आपण करतो. आणि त्या दृष्टिकोनातून शासनानेच जाहीर केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. यापेक्षा अजून दुसरा कुठलाही असा आमच्याकडूनचा विषय नसतो. पण एक समाजाच्या दृष्टिकोनातूनचा मी या निमित्ताने जरूर सांगेल की अध्यक्ष महोदय त्यावेळी एका ठिकाणी नाही, म्हणजे किती ठिकाणी अध्यक्ष महोदय मतदारसंघात आंदोलन झालं. भांबेरी गावात झालं, वडीकाळ्या गावात झालं, अध्यक्ष महोदय शहागड मध्ये झालं की तिथे शहागड मध्ये अध्यक्ष महोदय गोदावरी आहे आणि गोदावरीवर आम्ही उड्या वर त्या ठिकाणी उडी मारण्याच्या दृष्टिकोनातूनच काही आंदोलन झालं. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की हे जे काही भांबेरी, वडीकाळ्या, अध्यक्ष महोदय शहागड या सगळ्या गावांना जे काही आंदोलन अध्यक्ष महोदय झाले
या आंदोलनाच्या संदर्भाने अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगेल की या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे बैठका झाल्या, त्यावेळी आम्ही असू त्या बैठकीला, त्यावेळी खोतकर साहेब असतील, काही अशा वेगवेगळ्या लोकांनी, मला वाटतं मंत्रिमंडळातले सहकारी भुमरे साहेब असतील, यांनी त्यावेळी त्यांना घेऊन जाऊन भेट घालवली आणि अध्यक्ष महोदय काही कालावधीमध्ये आम्ही या बाबतीतले निर्णय घेऊ अशा संदर्भातले काही गोष्टी सांगितल्या. पण अध्यक्ष महोदय त्या बाबीत पूर्तता होत नव्हत्या म्हणून पुन्हा 29 ऑगस्टला अध्यक्ष महोदय अंतरवाली सराटी या गावामध्ये आंदोलन सुरू झालं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन अध्यक्ष महोदय सगळे शांततेचेच आंदोलन आतापर्यंतचे काही झालेले आहेत ते होते, परंतु त्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्या काही घटना घडल्या मग त्या घटनेमुळे अध्यक्ष महोदय दुर्दैवानी काही लाठीचार्ज झाला, काही काय गोष्टी झाल्या आणि या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय नक्कीच दुःखदायी आहेत. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की जरूर त्याची पोलीस चौकशी करा, काय करायचं तर करा, परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये निष्पाप जे लोक असतात किंवा अध्यक्ष महोदय निर्दोष जे लोक असतात त्यांचे नावं त्यामध्ये येऊ नये एवढं मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने निश्चित प्रकारे सांगेल आणि त्यामुळे त्यांचे नावं वगळले जायला पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा मी निश्चित प्रकारे या निमित्ताने करेन. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या संदर्भाने एक नक्कीच आहे की लाठी हल्ल्याच्या संदर्भाने साहेब कन्क्लूड करायला लागेल. 3:29 ला आपण चालू केलंय. अध्यक्ष महोदय मला बघा, मी यानंतर जेवढी लोक बोलणार आहेत प्रत्येकाला जास्तीत जास्त 5 मिनिटं देणार आहे. अध्यक्ष महोदय मी माझ्या पक्षाच्या वतीनं बोलतोय, मी अजून कुणी आमच्या पक्षाच्या वतीनं बोललेलं नाही. एकूण नावं बघा किती आहेत. अध्यक्ष महोदय या बाबतीत आपणच बोललात आता की सगळ्यांना बोलू द्या, मला तरी बोलू द्या अध्यक्ष महोदय. बोलू द्या पण मर्यादित बोला, म्हणजे सगळ्यांना मर्यादित बोलतोय असं काही नाही. अध्यक्ष महोदय लवकर कन्क्लूड करा. या संदर्भाने मी एवढंच सांगेल, 93 नावं आहेत अजून 93. अध्यक्ष महोदय या लाठी चार्ज मध्ये किंवा अध्यक्ष महोदय जे काही छर्याच्या बंदुकीने अध्यक्ष महोदय छर्रे लागल्या गेले या सगळ्याच्या संदर्भाने अध्यक्ष महोदय आम्ही रात्रभर त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांना दवाखान्यात जाऊन भेटलो, काही पोलीस जखमी झाले जरूर त्यांनाही जाऊन भेटलो. अध्यक्ष महोदय या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे सगळ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या उपचारामध्ये आम्ही मदत केली. मी अध्यक्ष महोदय एवढंच सांगतो की त्या घटनेच्या संदर्भाची काही वस्तुनिष्ठ माहिती या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आम्ही त्या दिवशी होतो आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भाने अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच सांगेल की या संदर्भाने अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आपण बघतायत की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद मिळतो, एक समाज एकवटलाय, त्यांच्या भावना आहेत की आरक्षण मिळाला पाहिजे एवढीच आम्ही सुद्धा या निमित्ताने माहिती सांगू इच्छितो. सरकारने या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात. आता गांभीर्याने घ्याव्यात म्हणजे काय कराव्यात तर एवढंच मी या निमित्ताने सांगतो. मला वाटतं अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय राज्य आणि केंद्र दोन्ही सध्या अध्यक्ष महोदय भारतीय जनता पार्टीचा आहे. माझी एवढीच सांगणं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जर 10व्या सूचीमध्ये टाकून तामिळनाडूच्या धर्तीवर जसं 69% आरक्षण देण्यात आलं तर तामिळनाडूच्या धर्तीवर अध्यक्ष महोदय देता येईल का किंवा त्या धर्तीवर आपल्याला काही टक्केवारी वाढवता येईल का, काय करता येईल अध्यक्ष महोदय. मला म्हणायचं केंद्राची परवानगी लागत असेल जरूर केंद्राची परवानगी घ्या, या सगळ्या गोष्टी करा. आम्ही कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय यात राजकारण हा विषय अजिबात नाही. विषय हा आहे की सगळ्यांनी एकत्र बसून हे या ठिकाणी आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातूनच्या सूचना आहेत. माझं कुठलंही राजकारण म्हणून अध्यक्ष महोदय अजिबात विषय नाही. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर 10व्या सूचीत टाकून जर तिथलं आरक्षण टिकू शकतं तर मग आपलंही आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातूनची कारवाई अध्यक्ष महोदय करा. अध्यक्ष महोदय दुसरं माझं म्हणणं आहे की या ठिकाणी सांगण्याचा मतिदार्थ एवढाच आहे की अध्यक्ष महोदय ज्या काही साधारणपणे कायद्यात टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातूनचा सगळा अभ्यास करून आरक्षण दिलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मराठवाड्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सांगेल की मराठवाड्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय वेगळी आहे. इथे आजही जर तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये लोकांना पाठवलं, एक स्पेशल टीम पाठवली तर तिथे मोडी लिपीमध्ये मोठ्या पद्धतीनं कुणबी नोंदी सापडू शकतात. त्याच्या बाबतीतली मोठी टीम पाठवून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत अशी आमची आग्रहाची भूमिका किंवा मागणी या संदर्भात आहे. अध्यक्ष महोदय इतक्या जुना कागदपत्र आहेत ते जीर्ण झालेले आहेत आणि त्या संदर्भाने सुद्धा अध्यक्ष महोदय ते कशा आपल्याला
पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यातला मजकूर माहिती घेऊन त्यातले जे तज्ज्ञ असतील किंवा जे भाषा तज्ज्ञ असतील या सगळ्यांचा उपयोग करून जे कुणबी असतील त्यांना आपण आरक्षण देण्याच्या संदर्भाने काम तातडीनं व्हायला पाहिजे आणि कुणबी हेच मराठा आहेत या दृष्टिकोनातून सुद्धा अध्यक्ष महोदय कायद्याने काम होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे अध्यक्ष 2 मिनिटं अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढंच सांगायचंय की 24 डिसेंबर 2 जानेवारी काय जी काही तारीख सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्यावेळी ही गोड बातमी अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाची द्यावी अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय याच्यापेक्षा महत्वाचं ज्या काही गोष्टी आज लागू केल्यात अध्यक्ष महोदय वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात देऊ असं म्हणालेत त्या बाबतीतली काही अजून पुढची भूमिका घेण्यात आलेली नाही। कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कमी पडतंय, सारथीच्या संदर्भाने शिष्यवृत्ती देण्याच्या संदर्भाने काम कमी होतंय आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय ओबीसीच्या धर्तीवर जे काही साधारणपणे आर्थिक तरतुदी असतील की जेणेकरून फीसचा परतावा असेल या संदर्भातले अध्यक्ष महोदय तरी निर्णय व्हावेत अशी अपेक्षा या निमित्ताने करतो। अध्यक्ष महोदय 2 मिनिटांमध्ये मी फक्त धनगर समाजाच्या संदर्भाने जे महत्वाचा मुद्दा आहे मी एवढा सांगेन। आज अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भाने मी एवढंच सांगेल अध्यक्ष महोदय की 1950 मध्ये अध्यक्ष महोदय स्पष्टपणे उल्लेख नव्हता राज्यघटनेमध्ये, परंतु अध्यक्ष महोदय 1960 मध्ये ज्यावेळी पुनर्रचना कायदा झाला अध्यक्ष महोदय त्या पुनर्रचना कायद्यामध्ये अध्यक्ष महोदय एससी आणि एसटीच्या संदर्भातल्या ज्या काही जाती आणि पोटजाती लिहिल्या गेल्या त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पोटजाती लिहिल्या गेल्या अध्यक्ष महोदय त्यामध्ये एसटी मध्ये क्रमांक 36 मध्ये ओरान आणि धनगड ही उल्लेख आहे। आता अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगू इच्छितो की धनगड हा ड आणि र चा जो फरक आहे तो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जसं म्हणतो की तो उल्लेखाचा फरक आहे अध्यक्ष महोदय आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये फक्त करेक्शन होण्याची गरज आहे, काही प्रोसिजरचा भाग दुरुस्त करण्याची गरज आहे, पण धनगड नावाचा कुठलीही अध्यक्ष महोदय जात आपल्या महाराष्ट्रात नाही आणि त्यामुळे त्याला धनगडला धनगरच समजून जे एसटीचं आरक्षण सरकारने मागच्या काळात कबूल केलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ तर ते फक्त राजकारणापुरतं नसावं अध्यक्ष महोदय ते अस्तित्वात आणावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो अध्यक्ष महोदय। आणि खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगायचंय की यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही, यासाठी फक्त आयोग नेमण्याची सुद्धा गरज नाही। आज जे काही चालू आहे की आयोग नेमतो किंवा काही अजून करतो अध्यक्ष महोदय याची गरज नाही, यामध्ये फक्त प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष महोदय आणि ती प्रोसिजरचा भाग म्हणजे एवढाच की अध्यक्ष महोदय केंद्राचे जे काही मंत्री आहेत आदिवासी मंत्री त्यांनी त्यावेळीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं अध्यक्ष महोदय की राज्य शासनाने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जर शिफारस पाठवली तर आम्ही योग्य तो त्या ठिकाणी बदल करू, तर राज्य शासनाने अद्याप शिफारस पाठवली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा बदल होत नाही। त्यामुळे शिफारसीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाची शिफारस रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडे पाठवणं, त्यानंतर सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी त्याच्या बाबतीत विचार करणं आणि सेंट्रल कॅबिनेटनी या संदर्भातला निर्णय घेणं हा निर्णय अध्यक्ष महोदय धन्यवाद या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा तातडीनं करायला पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे। जालन्यामध्ये अध्यक्ष महोदय जो मोर्चा झाला त्या मोर्चाच्या संदर्भाने सुद्धा अध्यक्ष महोदय जे मोठ्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय ठीक आहे कन्क्लूड करा, आता कन्क्लूड करा काय झालं अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते, त्या मोर्चामधल्या गुन्हे दाखल झाले होते ते वापस घ्यावेत। काही त्या ठिकाणी कार्ला गावामध्ये उपोषण झालं, त्या ठिकाणी जामखेड गावामध्ये उपोषण झालं, त्या उपोषणाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय गांभीर्याने लक्ष द्यावं आणि ज्या काही धनगर समाजाच्या साठीचे जे काही योजना दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय त्या योजना नुसत्या कागदावर राहू नये, त्या कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करावी। त्यामुळं आम्ही मराठा आरक्षणाला मान्यता देत असताना सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे याबद्दल कुणाच्याही मनात काही दुमत नाही, कुठल्या समाजावर अन्याय करून काही करा अशातलाही कुणी म्हणत नाही, परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढी या ठिकाणी मागणी करतो।